मीरा भाईंदरमधील रहिवासी इमारती आणि हाऊसिंग सोसायट्यांमध्ये आता बकरा पाळणे आणि कुर्बानी करण्यावर निर्बंध येणार आहेत. सत्ताधारी भाजपने मंगळवारी झालेल्या महासभेत या संदर्भातील प्रस्ताव बहुमताने मंजूर केलाय. प्रस्तावानुसार सोसायटी परिसर, घर, दुकान आणि रस्त्यावर बकरा पाळणे किंवा कुर्बानी करणे प्रतिबंधित करण्यात येणार आहे. नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर 25,000 रुपयांपर्यंत दंड तसेच गुन्हा दाखल करण्याची तरतूद करण्यात आली. गेल्या 2 वर्षात सणांच्या काळात सोसायट्यांमध्ये बकरा पाळणे आणि कुर्बानीवरून अनेक वाद झाले. यामुळे काही ठिकाणी तणावाची परिस्थिती निर्माण झाली. स्पष्ट नियम नसल्याने प्रशासनासमोरही कारवाईचे आव्हान होते. दरम्यान काँग्रेसने या निर्णयाला विरोध केला होता. ज्या सोसायट्यांमध्ये सर्व रहिवाशांची संमती असेल तिथे बकरा पाळण्यास आणि कुर्बानीस परवानगी द्यावी अशी मागणी काँग्रेसने केली. मात्र त्यांचा प्रस्ताव बहुमताअभावी नामंजूर करण्यात आलाय. त्यामुळे आता मीरा भाईंदरमधील सोसायट्या, घरे, दुकाने आणि रस्त्यांवर बकरा पाळणे तसेच कुर्बानी करणाऱ्यावर निर्बंध लागू होणार आहेत. नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई सोबतच गुन्हा दाखल करण्याची तरतूद आहे. देखिए, यहाँ आज का विषय कोई भी वेज नॉन वेज इस प्रकार का था ही नहीं. बकरीद के ऊपर के अंदर में नियमावली नहीं होने के कारण से विगत 2 वर्ष से इस शहर में कुछ आपस के अंदर में एक विवाद खड़ा हो रहा था. उन विवादों के अंदर में ये तो ठीक है, इस शहर के अंदर में सभी लोग समझदार है, समझदारी से काम लेके उनका निपटारा. लेकिन उस समय के अंदर में कमिश्नर और पुलिस ने ये कहा गया था पालिका को कि भाई आपकी नियमावली क्या है. तो यहाँ पे नियमावली कुछ बनी नहीं थी, तो आयुक्त उसका उत्तर नहीं दे पाया. तो बिना नियमावली कमिश्नर और पुलिस भी किस प्रकार से कार्रवाई करे, इसके लिए ये विषय लाया गया था कि भाई कि इसके अंदर में कुछ नियमावली होनी चाहिए. और ये नियमावली हमने हाई कोर्ट, सुप्रीम कोर्ट, हमारे अगल बगल की महानगर पालिकाओं से जानकारी लेकर के एक नियम बनाए कि भी कौन कौन सी जगह ये होना चाहिए, उनके नियम क्या है, और अगर नियमों का उल्लंघन करते हैं तो दंडात्मक कार्रवाई क्या है, इस टाइप का ये था. लेकिन इसी के अंदर में अनिल सावंत ने इस मुद्दे को उछाल दिया कि ये शहर तो मांसाहारी है, ये है, वो है. तो ये चीज़ गलत वो बोल रहे थे. तब मैंने इसके ऊपर में आपत्ति दर्ज कराई कि ये बोले कि यहाँ जुड़ती नहीं है. ये शहर में सभी जात, धर्म, संप्रदाय के लोग रहते हैं, अपने तीज त्यौहार आराम से मनाते हैं. किसी के भी खाने पे कोई पाबंदी यहाँ नहीं है. लेकिन हर काम नियम से होना चाहिए, वो हर व्यक्ति पे लागू होता है. ये विषय था. मटण आणि बकरीद याचा विषय आणला. प्रशासनाने कोणताही गोषवारा दिलेला नाही. प्रशासनाने आपलं मत मांडलेलं नाही या विषयावर. महाराष्ट्र प्रांतिक महानगरपालिका प्रांतिक अधिनियमाद्वारे सर्व अधिकार हे आयुक्तांना आहेत या बाबतीत. तरीसुद्धा यांनी या शहरामध्ये चिकन मटणच्या दुकानावर जवळजवळ बंदी आणली आहे. बकरीदच्या विषयावर कुर्बानीसाठी आम्ही सांगितलं होतं एखादी तुम्ही जागा ठरवा, त्या ठिकाणी करायला तर हरकत नाही. पण बकरीदच्या दिवशी ज्यावेळी 3-4 दिवस अगोदर एखाद्या कॉम्प्लेक्समध्ये बकरे आणले असतील तर त्याच्यामध्ये आम्ही बघितलेलं आहे मुलं वगैरे कशी त्यांची भक्तिभावाने पूजा करतात, त्यांच्या मागे धावतात, त्यांना अक्षरशः म्हणजे मुलाप्रमाणे सांभाळतात. तर अशा वेळी जर त्या सोसायटीचं ऑब्जेक्शन नसेल तर त्याच्यावर बंदी आणणारे आणि त्यांना 25,000 फाईन करणारे तुम्ही कोण, हा महत्त्वाचा विषय आहे. आणि याची संपूर्ण जबाबदारी महापालिका म्हणून मेयर, उपमेयर आणि सत्ताधारी यांनी या शहरामध्ये चुकीचा पायंडा पाडलेला आहे, ज्याचे फार मोठे परिणाम या लोकांना भोगावे लागणार आहे. आम्ही प्रचंड विरोध केला आणि त्यासाठी आम्ही ठराव मांडला की बाकी ठराव तुमचा ठीक आहे, पण बकरीदच्या आधी जर 3-4 दिवस एखाद्या सोसायटीमध्ये ते बकरे आणले असतील आणि सोसायटीचं कोणतंही काही ऑब्जेक्शन नाही आहे तर त्याला बंदी करण्यात येऊ नये. हे आमचं स्पष्ट मत आहे आणि त्या हिशोबाने आम्ही ठराव मांडलेलं आहे.